बातम्यांचा घेणार आहोत वेगवान आढावा। पालिका निवडणुकांसाठी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तयारी सुरू केली आहे। विधानसभा निकालामुळे हुरळून जाऊ नका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सुस्त राहून चालणार नाही, असं भाजप आणि संघाने आपल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना सांगितल्याचं कळतंय। नाशिकमध्ये नरहरी झिरवाळ यांच्या समर्थकांनी बॅनरबाजी केली आहे। या बॅनरवरती झिरवाळ यांचा उल्लेख आदिवासी विकास मंत्री असा करण्यात आलाय। त्यामुळे समर्थकांच्या मनात झिरवाळ अजूनही आदिवासी विकास मंत्री असल्याचं बोललं जात आहे। सरकार गुन्हेगारांच्या पाठीशी उभं राहत आहे। बीडमधील किंवा परभणीतली घटना गृहमंत्री त्यावरती पांघरुण घालण्याचं काम करत असल्याची टीका विजय वडेट्टीवारांनी केली आहे। साताऱ्यामध्ये पालकमंत्री पद अजूनही निश्चित झालेलं नसलं तरी खासदार उदयनराजे भोसलेंनी साताऱ्यातील रचना 2024 या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी शिवेंद्रराजे भोसलेंचा उल्लेख पालकमंत्री असा केला आणि भाषण केलं। यावेळी उदयनराजेंनी शिवेंद्रराजे भोसले पालकमंत्री होणार असल्याचे संकेत दिले आहेत। राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रत्येक खात्यानं 100 दिवसांचा कृती आराखडा तयार करून ठोस कामगिरी करण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले। या आराखड्यामध्ये जनतेला लाभ मिळणाऱ्या योजना या सर्वांचा समावेश असावा आणि राज्याचं नाव देशात अग्रेसर असावं हा दृष्टिकोन ठेवला जावा, असं फडणवीसांनी स्पष्ट केलंय। जालन्यामध्ये महायुतीत राजकीय कुस्ती होताना दिसते, कारण निवडणुकीचं बिगुल वाजण्याआधीच भाजप आणि शिवसेनेच्या 2 बड्या नेत्यांनी महापौर पदावरती दावा केलाय। शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर आणि जालन्यामध्ये महापौर शिवसेनेचाच होणार असं म्हटलंय, तर भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवेंनी सुद्धा जालन्यात भाजपचाच महापौर असेल असं सूतोवाच केलंय। महाराष्ट्रात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मोठी गडबड केली गेली। मतदार यादीमध्ये फेरबदल करून 118 मतदारसंघात 72 लाख मतदारांचा समावेश केला गेला। या 118 पैकी 102 मतदारसंघात भाजपचे उमेदवार विजयी झालेत, असं गंभीर आरोप लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी निवडणूक आयोगाबद्दल बोलताना केलाय। संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोर्चाच्या आडून होणारं राजकारण थांबवा अशी मागणी अजित पवार गटाच्या नेत्यांनी केली आहे। तसंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये सुरेश धस यांनी सुद्धा टिप्पणी केली आहे। धनंजय मुंडेंची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरेश धस यांनी थांबवावा अशी मागणी आता मुंडे समर्थक करतात। संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ लातूरच्या रेणापूरमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं भव्य मोर्चा निघाला। हत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ शिक्षा देण्याची मागणी या आंदोलकांनी केली आहे। मृत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ उद्या भव्य निषेध मोर्चा काढला जाईल। मोर्चाची तयारी अंतिम टप्प्यात आलेली असून शहरात मोठमोठाले बॅनर्सही झळकू लागलेत। वाल्मिक कराडला धनंजय मुंडेंचं पाठबळ असल्याचा आरोप आमदार संदीप क्षीरसागरांनी केला। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड वाल्मिक कराडला अटक का होत नाही असा सवालही क्षीरसागर यांनी विचारलाय। नांदेडमध्ये तरुणांनी उच्छाद मांडला। हॉर्न का वाजवला या रागातनं एका तरुणानं चक्क कारवरती चढून चालकाला मारहाण केली। मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालाय। महिला आणि बालकल्याण अधिकाऱ्यांनी राजगुरुनगरमधल्या पीडित कुटुंबाची आणि आंदोलनकर्त्यांची भेट घेतली। आमच्याकडनं शक्य होईल तितकी मदत आम्ही करू असं आश्वासन या अधिकाऱ्यांनी कुटुंबाला दिलंय। 2 चिमुरड्यांच्या हत्येनंतर राजगुरुनगर शहरात तीव्र पडसाद उमटले। राजगुरुनगरमध्ये भटक्या विमुक्त जमातीच्या कार्यकर्त्यांनी पुणे नाशिक मार्ग रोखून धरलेला। धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यात हल्ल्याच्या घटना सुरूच आहेत। मेसाई जवळगा गावच्या सरपंचांवरती हल्ला झालाय। सरपंच नामदेव निकम यांच्या 4 व्हीलर गाडीवरती पेट्रोल टाकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला गेला। नाशिकच्या त्र्यंबक रोडवरती अपघात झाला। ट्रक आणि कारची जोरदार धडक होऊन हा अपघात घडला। या अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। बुलढाण्याच्या खामगाव आणि शेगाव तालुक्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली। दरम्यान या पावसामुळे रब्बी पिकं धोक्यात आल्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण आहे। वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली। अवकाळी पावसाचा रब्बीच्या हरभरा, गहू आणि भाजीपाला पिकांना फटका बसू शकतो। अकोला जिल्ह्यातल्या काही भागात पावसाची हजेरी पाहायला मिळाली। काही दिवसांपासून अकोला जिल्ह्यात ढगाळ वातावरण होतं, तर आज सकाळी रिमझिम पाऊस बरसला। या पावसामुळे शेतातील वेचणीला आलेल्या कापसाला फटका बसू शकतो। छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यात आज गारपिटीचा अंदाज आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला उद्या येलो अलर्ट दिला गेलाय। यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण आहे। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याची आवक वाढल्यामुळे बाजारभाव नियंत्रणात आले।
घाऊक बाजारात शेवगा शेंग्याचे दर एका आठवड्यात प्रति किलो 120 ते 180 वरनं 60 ते 90 रुपयांपर्यंत आल्यात. तर वाटाणाही 67 ते 80 रुपये प्रति किलोवरनं 46 ते 50 रुपयांपर्यंत खाली आलाय. सर्वसामान्यांच्या नियमित खाण्यातलं एक खाद्य म्हणजे अंडी. सध्या थंडीचा जोर वाढल्यामुळे घाऊक बाजारपेठेत एक अंड 7 रुपयांना मिळत आहे, तर किरकोळ बाजारात 7.5 रुपये दरानं विक्री केली जाते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरनं सुटणाऱ्या मध्य रेल्वेच्या वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांचा जोरदार प्रतिसाद मिळतोय. एप्रिल ते डिसेंबर या कालावधी दरम्यान या ट्रेनच्या आसन क्षमतेच्या तुलनेत प्रवासी संख्या 102% इतकी नोंदवली गेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह या भुयारी मार्ग प्रकल्पात मुंबई पोर्ट अथॉरिटीनं खोडा घातलाय. या प्रकल्पासाठीच्या जागेच्या मोबदल्याचा तिढा सुटलेला नसून MBPA कडनं भाडे करारानं ही जागा घेण्याची अट MMRDA समोर ठेवण्यात आली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरनं विमानाच्या पहिल्या टेक ऑफची डेडलाईन हुकण्याची शक्यता आहे. विमानाच्या उड्डाणासाठी आवश्यक असलेल्या विविध पात्रता चाचण्या सिडकोनं यशस्वीरित्या पार केलेल्या असल्या तरी टर्मिनल इमारतीसह आवश्यक कामं सध्या प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे आणखी 6 महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. बारवीच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात दुरुस्ती केली जाणार आहे. यामुळे आज रात्री 12 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद असेल. परिणामी पाणी पुरवठा केल्या जाणाऱ्या शहरांना पाणी पुरवठा केला जाणार नाही. मुंबई शहर आणि उपनगरात प्रदूषणानं आरोग्याला हानिकारक ठरणारी धोकादायक पातळी गाठली आहे. हवेची गुणवत्ता प्रचंड खराब पातळीवरती नोंदवण्यात आली आहे. वाढत्या प्रदूषणावरती आरोग्य आणि पर्यावरण तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. मुंबईतल्या प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबई महानगरपालिकेनं तयार केलेल्या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी न करणाऱ्या 28 बांधकामांना मुंबई महानगरपालिका प्रशासनानं नोटीस बजावली आहे. नियमांचं अनुपालन केलं नाही तर काम थांबवलं जाईल अशी नोटीस देणं किंवा कामाचं ठिकाण सील करणं यासारखी कठोर कारवाई करण्याचा इशारा मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडनं दिला गेला आहे. मुंबईतील हवेचा दर्जा गेल्या 1 महिन्यापासून खालावलाय आणि मुंबईतल्या काही भागात हवा सातत्यानं वाईट ते अतिवाईट या श्रेणीमध्ये नोंदवली जाते. यात बोरिवली, मालाड, देवनार, शिवाजीनगर, माझगाव, कांदिवली या परिसराचा समावेश असून गेल्या महिन्याभरात 10 ते 15 दिवस अतिवाईट तर उर्वरित दिवसात इथली हवा वाईट श्रेणीमध्ये नोंदवण्यात आली आहे. नागपुरात गाडीवरचं नियंत्रण सुटल्यामुळे सोनेगाव तलावाच्या काठावरती असलेल्या पायऱ्यांवरती एक कार जाऊन आदळली. या अपघातात एक जण जखमी झालेला असून त्याच्यावरती उपचार केले जात आहेत. डोंबिवलीच्या सुभाष रोडवरच्या हॉलजवळ एक झाड रस्त्याच्या कामादरम्यान अचानक MSEBच्या चालू असलेल्या लाईनवरती कोसळलं. सुदैवानं या अपघातात जीवितहानी टळली, मात्र झाड कोसळल्यामुळे काही वाहनांचं नुकसान झालं. केशू चंदनानी या ठेकेदारानं उल्हासनगरमधल्या कॅम्प नंबर 3च्या OT सेक्शन परिसरामध्ये रस्त्याचं निकृष्ट दर्जाचं काम केलंय. त्यामुळे मनसैनिक आक्रमक झाले. मनसैनिकांनी या ठेकेदाराला रस्त्यातच घेरलं आणि जाब विचारला. पुणे शहरात पहाटेपर्यंत पार्टीची परवानगी देऊ नका. 31 डिसेंबर रोजी पुण्यातील पब आणि बार रात्री 10 नंतर बंद ठेवावेत, असं निवेदन संघर्ष सेनेचे संस्थापक संतोष साठे यांनी पोलीस आयुक्तांना सादर केलंय. दरवर्षी नव्या वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी होते. त्या अनुषंगानं यंदाही भाविकांची संभाव्य गर्दी विचारात घेता जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सुरक्षेचा आढावा घेतला. जळगावच्या चोपड्यातील भुयारी गटाराचं काम गुजरातच्या एजन्सीच्या हाती देण्यात आलंय. मात्र हे काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलाय. भाजप कार्यकर्त्यांनी पालिकेवरती धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. शिर्डीमध्ये साईंच्या चरणी 12 लाख रुपये किमतीचा सुवर्ण मुकुट दान करण्यात आलाय. इंदोरचे व्यावसायिक जुगल जयस्वाल यांनी हा मुकुट अर्पित केलाय. पुणे जिल्ह्यामध्ये भात पिकाचा आगार म्हणून ओळखलं जाणाऱ्या राजगड, पश्चिम हवेलीसह पानशेत, वरसगाव धरणबागात भात मळणी अंतिम टप्प्यात आली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा भाताच्या उत्पादनात 10 ते 15% वाढ झाली आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कोकण प्रांताच्या 59व्या प्रांत अधिवेशनाला सुरुवात झाली. सावंतवाडीच्या भोसले नॉलेज सिटीमध्ये हे अधिवेशन पार पडत आहे. सफला एकादशी निमित्त मुक्ताईनगरमध्ये संत मुक्ताईच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली. दरम्यान पायी दिंड्या, वारकऱ्यांच्या आणि भाविकांच्या वाहनांमुळे मंदिराकडे येणाऱ्या मार्गावरती वाहतूक कोंडी दिसते.
नाशिक महानगरपालिकेच्या नवनियुक्त आयुक्त मनीषा खत्री यांनी पदभार स्वीकारला। राहुल कर्डिले यांची नियुक्ती रद्द करून मनीषा खत्रींची नियुक्ती करण्यात आली आहे। वर्ध्याच्या जिल्हाधिकारी पदाचा पदभार वानमथी सी यांनी स्वीकारलेला आहे। शासनाने नुकतेच आदेश काढत वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची नाशिक मनपा आयुक्तपदी बदली केली होती आणि त्यांच्या जागेवरती राज्याच्या कर विभागाच्या सहआयुक्त वानमथी सी यांची नियुक्ती झाली आहे। जळगाव जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आलेत। सीसीआयच्या केंद्रावरती अनेक अटी आणि शर्तींच्या नावाखाली शेतकऱ्यांची अडवणूक केली जाते। त्यामुळे आता सरकारनं प्रति क्विंटल मागे ठोस अनुदान देण्याची मागणी शेतकरी करतात। सांगलीच्या मिरज तालुक्यातील कदमवाडीमध्ये एका शेतकऱ्याच्या द्राक्ष बागेत वटवाघळांच्या टोळीनं हल्ला करत शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान केलं। शेतकऱ्याचं तब्बल 4.5 लाख रुपयांचं नुकसान झालंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये आयुक्तालयाच्या हाकेच्या अंतरावरती तिघांनी बनावट भरती प्रक्रिया राबवल्याचं समोर आलं। लष्कराच्या गणवेशात आलेल्या तिघांनी बेरोजगार उमेदवारांची भरती प्रक्रिया राबवत 93 तरुणांना 5,98,000चा गंडा घातला। कल्याणमधील अत्याचार आणि हत्या प्रकरणी ठाकरे गट आक्रमक झालाय। ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पोलीस स्थानकापर्यंत निषेध मोर्चा काढला। यावेळी परिसरातील दारूचे अड्डे उद्ध्वस्त करावेत, नशेखोरांवरती कारवाई करावी अशा घोषणाबाजी करण्यात आली। कल्याण प्रकरणाच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च निघाला। अपहरण करून अत्याचार आणि नंतर हत्या करणाऱ्या आरोपी विशाल गवळीला फाशीची शिक्षा दिली जावी यासाठी संतप्त नागरिकांनी कल्याण पूर्वेत कॅन्डल मार्च काढलेला। बुलेटिनमध्ये या बातम्यांसोबतच आपण एक छोटासा ब्रेक घेतोय। थोड्याच वेळात पुन्हा भेटूया। ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। बातम्यांचा वेगवान आढावा पुढे सुरू ठेवूया। श्रीरामपूर MIDC मधील फर्निचर कारखान्याला मोठी आग लागली। या आगीमध्ये लाखोंचं साहित्य जळून खाक झालंय। परभणी शहरातील उड्डाणपूल परिसरात असलेल्या गॅरेज आणि अन्य एका दुकानाला आग लागली। आगीमध्ये दोनही दुकानातलं साहित्य जळून खाक झालं। अकोल्यामधल्या कोळंबीजवळ नागपूरवरून अकोल्याच्या दिशेने जात असताना आयशर चालकाचं नियंत्रण सुटून सुरक्षा भिंतीला धडक लागून अपघात झाला। या अपघातामुळे महामार्गावरच्या एका बाजूची वाहतूक विस्कळीत झाली। दौंडमध्ये दुचाकी चोरट्यांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय। शहरात दुचाकी चोरीचं प्रमाण वाढलेलं असून पोलिसांनी त्याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करतात। बीडच्या माजलगावमध्ये पोलिसांनी रेशन धान्याचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला। अचानक छापा टाकत स्वस्त धान्य वितरण व्यवस्थेच्या 200 गुण्या गहू आणि 50 तांदळाच्या गुण्या असा 5.5 लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आलाय। जळगावात एका महिलेनं 9 वर्षांच्या मुलीसह आत्महत्या केली आहे। महिलेच्या हस्ताक्षरात चिठ्ठी आढळून आलेली असून आत्महत्येला कुणीही जबाबदार नसल्याचं इंदापूर शहरामधून जाणाऱ्या जुन्या पुणे सोलापूर महामार्गावर एका गाडीचा अपघात झालाय। अपघातात सुदैवानं कुणीही जखमी झालेलं नाही। वसईच्या वालीवमध्ये चिमुकल्याच्या अंगावरनं कार गेल्यानंतर तो सुखरूप बचावला। या प्रकरणी अज्ञात कार चालकाच्या विरोधात वालीव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता। वालीव पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवत आरोपी आलम खानला ताब्यात घेतलंय। आणि यासोबतच बुलेटिनमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक। थोड्याच वेळात परत भेटतोय। बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। भारताच्या उदारीकरणाचे जनक अशी ओळख असलेले माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं दिल्लीमध्ये निधन झालं। वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर जगभरातनं हळहळ व्यक्त होते। श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यामुळे डॉक्टर मनमोहन सिंग यांना काल दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल केलं गेलं होतं। उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली। डॉक्टर मनमोहन सिंगांच्या निधनानंतर 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर झालाय। देशातनं विविध स्तरातनं शोक व्यक्त होतोय। माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनीही शोक व्यक्त केला। मनमोहन सिंगांनी भारतीय अर्थव्यवस्था सुधारण्यात मोलाचं योगदान दिलं असं मुर्मू यांनी म्हटलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डॉक्टर मनमोहन सिंगांना श्रद्धांजली वाहिली। त्यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये त्यांच्यासोबतचे काही खास फोटो शेअर केले
आणि पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंग यांनी लोकांचं जीवन सुधारण्याचा प्रयत्न केला असा विशेष उल्लेख त्यांनी आपल्या पोस्टमध्ये केलाय. माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाचं वृत्त दुःखदायक आहे. दुःखाच्या या काळात त्यांचं कुटुंब आणि नातेवाईकांप्रती आपण संवेदना व्यक्त करतो अशी भावना केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी व्यक्त केली आहे. मनमोहन सिंग यांनी आपलं अफाट ज्ञान आणि सचोटीनं भारताचं नेतृत्व केलं. त्यांची विनम्रता आणि अर्थशास्त्राचं सखोल ज्ञान यातून राष्ट्राला प्रेरणा मिळाली. आपण एक गुरु आणि मार्गदर्शक गमावलाय अशा शब्दात राहुल गांधींनी आपल्या भावना मांडल्या. राजकारणातल्या फार कमी लोकांना मनमोहन सिंग यांच्याप्रमाणे आदर मिळालाय. त्यांचा प्रामाणिकपणा आमच्यासाठी सदैव प्रेरणादायी असेल आणि या देशावरती खरोखरच प्रेम करणाऱ्यांमध्ये ते कायमच वरच्या स्थानी असतील अशी भावना प्रियंका गांधींनी बोलून दाखवली. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे महान विद्वान अर्थतज्ञ आणि राजनेता गमावला. भारताची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी मनमोहन सिंगांचं योगदान प्रचंड मोठं आहे. त्यांची देशसेवा कायम स्मरणात राहील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनमोहन सिंगांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. आधी केंद्रीय वित्तमंत्री आणि नंतर पंतप्रधान असताना देशाच्या आर्थिक विकासाला वेग देणारी दमदार पावलं उचलत देशाच्या अर्थव्यवस्थेचं नवं दालन खुलं करणारा क्रांतिकारक आणि निर्णय घेणारा द्रष्टा नेता अशी त्यांची ओळख इतिहासात कायम स्मरणात राहील असं म्हणत एकनाथ शिंदेंनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तर शरद पवारांनी सुद्धा मनमोहन सिंगांना श्रद्धांजली अर्पण केली. देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी ऐकून अतीव दुःख झालं. देशाने एक महान अर्थतज्ञ, द्रष्टा, सुधारणावादी आणि जागतिक धुरंधर नेता गमावलाय अशी भावना त्यांनी व्यक्त केली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली. राजकीय, सामाजिक आणि आर्थिक जडणघडणीचं मोठं नुकसान झाल्याचं अजित पवारांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलंय.